Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस. सी स्टुडंट, हे फॉरेस्ट वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड लाईक फायर वूड फ्रॉम ट्रीज. म्हणजे आपल्याला खूप स्ट्रॉंग आणि ड्युरेबल असं लाकूड मिळत असतं, जळाऊ लाकूड सुद्धा मिळत असतं. कशापासून? तुम्ही बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं दिसत आहे. त्याच्यामध्ये टीक म्हणजे सागाचं झाड आहे. त्यानंतर तुमचं महोगनी म्हणजे शीसम. त्यानंतर नीम ट्री तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे, कडुलिंबाचं झाड, हे सगळ्यांनाच माहिती आहे. देन अकेशिया इज देअर म्हणजे बाबूळ सगळ्यांनी बघितले आहे. बाबळीला काय असतात? काटे असतात. सुबाबूळ. या सगळ्यांपासून काय मिळत असतं तुम्हाला? स्ट्रॉंग अँड ड्युरेबल अँड फायरवूड मिळत असतं. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, फ्रॉम विच ट्रीज वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड as well as firewood? Then you can write that is teak, mahogany, then acacia, subabul and neem is there. Clear everyone? Then next one, काय मिळत असतं आपल्याला? वूड इज यूज फॉर मेकिंग डिफरंट टाइप ऑफ फर्निचर. तुमच्या घरामध्ये टेबल आहे, खुर्ची आहे, किंवा सगळं घर फर्निच करत असतात बघा. ट्रॉलीज आहे, वरती कप्पे काढत असतो, खूप सारं सगळं जे आहे. आजकाल तर फुल फर्निश होम असतं. हे फर्निचर बनवण्यासाठी काय होत असतं? तुमच्या ह्या वूडचा उपयोग होत असतो. अजून ह्या लाकडाचा कुठे उपयोग होतो बघा? इट इज ऑल्सो यूज इन अ फार्मिंग इम्प्लिमेंट्स. तुमचे शेतकऱ्याची वेगवेगळी जी हत्यारं आहे, अवजारं आहे, ती बनवण्यासाठी सुद्धा इथे उपयोग होत असतो. देन इट इज यूज फॉर मेकिंग डिफरंट टाइप ऑफ आर्टिकल. वुडन आर्टिकल पण आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. लाकडापासून बनलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, बैलगाडी आहे, वेगवेगळ्या सुरई, खूप सारे तुम्ही याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये हे सगळं बघत असतात. देन इट इज ऑल्सो इन द कन्स्ट्रक्शन साइड. कन्स्ट्रक्शन जे वर्क आहे, बांधकाम जिथे चालू असतं बघा, खिडक्या वगैरे, जी जुनं घर आहे त्या जुन्या घरांची खिडक्या, दरवाजे, हे सगळे कशापासून बनलेले असायचे? आणि अजून जे नवीन घर आहे त्यांची दरवाजे, खिडक्या, हे कशापासून बनलेले आहे? इट इज नथिंग बट अ वूड. सो अशा पद्धतीने ही वेगवेगळ्या प्रकारची लाकडं जी आहे, वूड आहे, ती आपल्याला ह्या जंगलांपासून मिळत असतात. अजून काय काय मिळतं आपल्याला या जंगलांपासून? वी गेट फायबर्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे धागे आहेत, आपण हे कपडे घालत असतो, हे कपडे कशापासून बनत असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या फायबर्स पासून मिळत असतात. म्हणजे फायबर्स कशापासून मिळतात? वी गेट इट फ्रॉम द फॉरेस्ट. पेपर, तुमचे वह्या आहे, पुस्तकं आहे, तुमचा न्यूजपेपर आहे, सगळीकडे जे कागद वापरत असतात ते कागद कशापासून बनतात? झाडापासून बनत असतात. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फायबर्स मिळतात, पेपर्स मिळतात. रबर, जे प्लास्टिक आहे, रबर आहे, कशापासून? रबराचं झाड असतं, त्याच्यामध्ये काय असतो? लॅटेक्स असतो. रबराचा चीक आहे, तो चीक ते एकत्र करून मग तो बॉईल करून त्याच्यापासून आपण या प्लास्टिकच्या, रबराच्या वेगवेगळ्या वस्तू बनवत असतात. हे सगळं कशापासून मिळतं? आपल्याला जंगलांपासून मिळत असतं. देन नेक्स्ट वन इज अ गम. जो डिंक आहे, चिटकवण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो, ते सुद्धा आपल्याला जंगलांपासून मिळत असतात. ॲरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजे सुगंधी द्रव्य, बघा आपण परफ्यूम यूज करत असतो, इसेन्स स्टिक वापरत असतो, म्हणजे अगरबत्ती, देवासमोर अगरबत्ती लावत असतो, धूप लावत असतो, किंवा परफ्यूम वापरत असतो, वेगवेगळे जेल्स वापरत असतात. त्या सगळ्यांमध्ये सुगंधी द्रव्य जे वापरले जात असतात, इट इज वी गेट फ्रॉम दी फॉरेस्ट. म्हणजे हे सगळं आपल्याला काय मिळत असतं? जंगलांपासून मिळत असतं. देन फ्रॅग्रंट इसेन्स ऑइल्स म्हणजे आपण केसांना वेगवेगळ्या प्रकारचे तेल्स, ऑइल्स यूज करत असतो, त्याचा खूप सुंदर वास येत असतो. मग हे कशापासून बनलेले असतं बाळांनो? इट इज मेड फ्रॉम द व्हॅनिला. व्हॅनिला म्हणजे आईस्क्रीम नाही, एक प्रकारची वनस्पती आहे. केवड्याची अगरबत्ती पण बघितली असेल, केवड्याचा तुम्ही परफ्यूम पण बघितला आहे, त्या केवड्याचा खूप सुंदर वास येत असतो. देन खुस, देन इट्स ग्रास, डिफरंट टाइप ऑफ ग्रास आर देर. या सगळ्यांपासून सुगंधी तेल मिळत असतो की जे आपण हेअर ऑइल म्हणून त्याचा उपयोग करत असतो, किंवा परफ्यूम मध्ये सुद्धा या सगळ्यांचा उपयोग करत असतो. त्यानंतर कोरोनामध्ये तुम्ही बघितलं युकॅलिप्टस, निलगिरीचं तेल किती उपयोग आहे. जर्म्स जे आहे, बॅक्टेरियाज आहे, आपल्याला सर्दी झाला, खोकला झाला, आपण ड्रेसला जरी नुसतं ते निलगिरीचं तेल जरी लावलं किंवा रुमालावरती 2-3 थेंब जरी घेतलं, तुमची मम्मी प्रोटेक्शन म्हणून घेत असेल बघा. कोरोनामध्ये खूप काळजी घेतली सगळ्यांनी. या सगळ्यांपासून, आजारांपासून प्रोटेक्शन म्हणून युकॅलिप्टस ऑइलचं जे आहे तिथे वापर केला जात असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय मिळत असतात? जंगलांपासून मिळत असतात. देन वन मोर थिंग, दॅट इज सोप. आपण अंघोळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण, वेगवेगळ्या ब्रँडचे साबण वापरत असतो. काही साबणांचा वास किती सुंदर, फॉर एक्झाम्पल सॅन्डलवूड
सॅन्डलवूड सोप इज देअर, डिफरंट टाईप ऑफ सोप आहे. मग ह्या सोप बनवण्यासाठी जे सॅन्डलवूड ऑइल आहे किंवा युकॅलिप्टस ऑइल आहे या सगळ्यांचा उपयोग या साबण तयार करण्यासाठी होत असतो. देन अगेन ऑल दी सॅन्डलवूड ऑइल अँड युकॅलिप्टस ऑइल इज यूज फॉर मेकिंग डिफरंट टाईप ऑफ कॉस्मॅटिक्स, वेगवेगळे सौंदर्य प्रसाधन चेहऱ्याला लावण्यासाठी, चेहऱ्यावरती मेकअप करण्यासाठी खूप छान छान प्रोडक्ट्स बाजारामध्ये आहे. ते कॉस्मॅटिक्स बनवण्यासाठी ह्या सॅन्डलवूड ऑइलचा, युकॅलिप्टस ऑइलचा उपयोग होत असतो. वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होत असतो. देन इसेन्स स्टिक्स, तुम्हाला सांगितलं अगरबत्त्या ज्या आहे की ज्याचा खूप सुंदर वास येत असतो, ह्या बनवण्यासाठी सुद्धा या ऑइलचा उपयोग इथे केला जात असतो. बस एवढं सगळं मिळतं का फॉरेस्ट मधून? नो, वी गेट डिफरंट टाईप ऑफ फ्रूट. सगळी जी फळं आहे, मँगो, चिकू, ऍपल, सगळ्या प्रकारची फळं आपल्याला कशापासून मिळत असतात? या जंगलांपासून मिळत असतात. बर्ड्स अँड रूट्स, मुळं आणि कंदमुळं जी खात असतो बघा, आपण काय काय खात असतो? आपण रॅडिश खातो, आपण गाजर, मुळा, आपण बीट खात असतो ना. हे बीट पण काय आहे? एक बल्ब आहे, एक रूट आहे, सगळं आपल्याला जंगलांपासून मिळत असतो. देन वी गेट गम, कॅचू. कॅचू माहिती? कात. तुम्ही पान खाल्लेलं असेल, पान खाल्ल्यानंतर आपलं जे तोंड आहे ते लाल होत असतं. कशामुळे? कारण त्याच्यामध्ये कॅचू टाकलेला असतो, कात टाकलेला असतो. मग कशापासून मिळतो हा कात? खैराच्या झाडापासून. खैर नावाचं एक ट्री असतं, खैर म्हणतात त्याला, त्यापासून मिळत असतो आपल्याला कॅचू. देन वी गेट वॅक्स, डिफरंट टाईप ऑफ फायबर्स, डाईज, ऑल ट्रिमेंडस थिंग्स वी गेट फ्रॉम द फॉरेस्ट. या जंगलांपासून आपल्याला अशा पद्धतीने असंख्य अशा गोष्टी मिळत असतात. सो फॉरेस्ट पासून काय मिळतं? राईट डाऊन शॉर्ट नोट ऑन फॉरेस्ट रिसोर्सेस. याच्यावरती आला तर तुम्ही 100% हे सगळं काय काय मी जे आता तुम्हाला सांगितलं काय काय मिळतं आपल्याला. स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड, देन वी यूज फर्निचर, देन फॉर दी फार्मिंग इम्प्लिमेंट्स, देन फायबर्स, पेपर्स, रबर, गम, aromatic substances, all these things you can write in your answer. या प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. देन यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे. व्हॉट युजफुल थिंग्स विल वी हॅव टू डू विदाउट इफ रबर इज नो लॉंगर अवेलेबल. म्हणजे रबर जर अवेलेबलच नाही राहिलं, रबर पूर्णपणे संपुष्टात आलं तर त्याच्या काय होईल, काय परिणाम होईल, असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. सो स्टुडंट, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? देर आर मोर दॅन 50,000 प्रोडक्ट्स विच इज मेड फ्रॉम दी रबर. म्हणजे ह्या रबर पासून 50,000 पेक्षा अधिक प्रोडक्ट बनलेले आहे. मेनी रबर इक्विपमेंट, टायर्स ऑफ कार्स, जे वाहन आहे त्यांचे टायर्स आहे, डिफरंट टाईप ऑफ टॉयज, डिफरंट टाईप ऑफ आर्टिकल्स इन अ डे टू डे लाईफ आर मेड अप फ्रॉम दी रबर. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या रबरपासून बनलेल्या आहे, विल नो लॉंगर बी मॅन्युफॅक्चर. मग अशा इंडस्ट्रीज बंद पडणार आहे ऑब्विसली. जर लॅटेक्स किंवा तुमचं रबरच शिल्लक राहणार नाही, ह्या इंडस्ट्रीज काय होणार आहे? पूर्णपणे बंद होणार आहे. इन दीज डेज रबर इज रिप्लेस बाय वूड. जर रबराच्या ऐवजी वूड हा ऑप्शन आला तर काय होणार आहे? तर जास्तीत जास्त काय होणार आहे? जंगलांची तोड होणार आहे. वी should cut more and more forest and we having the very hazardous or very bad effects on an environment. So this is the reasons. काय होणार आहे? ह्या जर आपण प्रत्येक ठिकाणी ह्या रबराला रिप्लेस म्हणून वूड केलं तर जास्तीत जास्त जंगल तोड केली जाईल आणि त्याचा पर्यावरणावरती खूप वाईट परिणाम होणार आहे. सो अशा पद्धतीने रबर जर नसेल तर हे सगळे वाईट परिणाम इथे होणार आहे. अँड स्टुडंट, वन मोर क्वेश्चन इज व्हॉट आर द ॲडव्हर्स इफेक्ट्स ऑफ क्लिअरिंग फॉरेस्ट ऑर कटिंग डाऊन ट्रीज. म्हणजे जास्तीत जास्त जंगल तोड केली तर जंगल तोडीचे काय दुष्परिणाम होणार आहे? फर्स्ट बॅड इफेक्ट्स, ऑल ऑफ यू नो, CO2 इन द ॲटमॉस्फिअर गेट इन्क्रीजेस. जर जंगल तोड केली तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त वाढणार आहे अँड इट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आता कार्बन डायऑक्साईड वाढला तर दुसरा परिणाम काय होणार आहे? द डिप्लिटेशन ऑफ O2 लेवल. म्हणजे वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार आहे? कमी होणार आहे. फर्स्ट वन, इन्क्रीजिंग ऑफ CO2 कॉजेस द ग्लोबल वॉर्मिंग. नेक्स्ट वन, डिप्लिटेशन ऑफ O2 and which causes different type of problems. Okay, then what is the another, that is having the soil erosion. त्याच्यामुळे जमिनीची धूप होणार आहे जंगल तोड, कारण वृक्षांची मुळं मातीला घट्ट पकडून ठेवत असतात आणि त्याच्यामुळे मातीची धूप होऊ देत नाही. देअरफॉर दिस इज अ वन मोर, दॅट इज देयर इज अ सॉइल इरोजन. थर्ड पॉइंट, देन रेनफॉल इन इरेग्युलरिटी. म्हणजे पाऊस जो आहे तो इरेग्युलर पडणार आहे जंगल तोड केलं. त्याच्यामुळे आजकाल सगळीकडे वृक्षतोड मोहीम ही जोरदार चालू आहे. आपण सुद्धा आपल्या एरियामध्ये सगळीकडे झाडं ही जास्तीत जास्त काय केली पाहिजे? लावली पाहिजे. म्हणजे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. अजून काय होत असतं?
बायोडायव्हर्सिटी ड्रास्टिकली चेंजेस. सम ॲनिमल्स, सम प्लांट्स गेट एक्सटिंक्ट. काही वनस्पतींच्या जाती आहे, प्राण्यांच्या जाती आहे, पूर्णपणे एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही नष्ट सुद्धा झालेला आहे. कशामुळे? जंगल नष्ट झाल्यामुळे, जंगलतोड केल्यामुळे. द वाईल्ड ॲनिमल्स विल एक्सटिंक्ट, दे डू नॉट हॅव्हिंग शेल्टर. त्यांना निवारा राहिला नाही, त्यांची घरं नष्ट झाली. कशामुळे? जंगलतोडीमुळे. म्हणून ते शहराकडे आले ना, आपल्याला सुद्धा त्रास ते देत आहे. ते बिचारे काय करणार, कारण आपणच त्यांचं घर नष्ट केलं ना. क्लायमेट चेंजेस इज देअर अँड ड्यू टू दिस मॅन लुजेस इट्स होल वेल्थ. माणूस त्याची पूर्ण संपत्ती त्याच्यामुळे नष्ट होणार आहे आणि पर्यायाने आपलं ही जी पृथ्वी आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर लागणार आहे जर जंगल नष्ट झाली तर. सो ऑल दीज आर द बॅड इफेक्ट्स ऑफ कटिंग डाऊन ऑफ द ट्रीज. सो स्टुडंट, मग आता ही फक्त जंगलतोडच आपण बघितली. मग ती आटोक्यात आणण्यासाठी हाऊ टू कन्झर्व फॉरेस्ट, ह्या जंगलांना कसं आपण वाचवलं पाहिजे, याच्यासाठी एक नोट तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे. यंग ट्रीज शुड बी नॉट बी कट, म्हणजे जी छोटी छोटी झाडं आहेत ती कट नाही केली पाहिजे. मेनी मोर ट्रीज कॅन बी प्लांटेड डाऊन व्हेन वी कट 2 or 3 ट्रीज. जर 2 किंवा 3 झाडं कापली तर आपण 7-8 झाडं लावली पाहिजे. त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं काय केले पाहिजे, झाडं ही लावली पाहिजे. Then some laws are making for forest conservation which is strictly followed. म्हणजे जंगल संरक्षणासाठी काही कायदे केलेले आहे की हे जंगल संरक्षित क्षेत्र आहे, इथे कट करू शकत नाही आपण झाडं वगैरे, असे काही लॉज केलेले असतात. रिझर्व फॉरेस्ट म्हणून काही एरियाज असतो, त्या लॉजचं आपण काय केलं पाहिजे, छानपैकी पालन केलं पाहिजे. ऑल दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर हाऊ टू कन्झर्व द फॉरेस्ट. हाऊ टू कन्झर्व द फॉरेस्ट मध्ये जर तुम्हाला विचारलं तर हे 3 पॉईंट्स तुम्ही इथे लिहू शकतात. अजून तुमच्या एक्सरसाइज मध्ये बघा, एक्सरसाइज तुम्ही बघू शकता पुस्तकामध्ये पाठीमागे ही एक्सरसाइज दिलेली आहे. त्याच्यामध्ये या फॉरेस्ट रिसोर्स वरती खूप सारे क्वेश्चन विचारले आहे. मग पहिला क्वेश्चन आहे, विच मेडिसिनल प्लांट विल यू ग्रो इन युअर स्कूल, इन युअर प्रीमायसेस और नियर युअर हाऊस अँड वाय. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठले मेडिसिनल प्लांट लावणार, का लावणार. आता उत्तर मी ऑलरेडी सांगितलं आहे, मी उत्तर परत एकदा रिपीट करत नाही की नीम, अडुळसा हे जे तुम्हाला मेडिसिनल प्लांट आहे ते सगळ्यांची नावं लिहून काढायची. तुलसी इज देअर, हेडा, अश्वगंधा, ऑल दीज ट्रीज, ऑल दीज प्लांट वी प्लांटेड. का? बिकॉज इट हॅव्हिंग व्हेरी गुड इफेक्ट्स, मेडिसिनल युजेस टू अस. आपल्याला खूप सारा त्याचा फायदा आहे म्हणून ते आपण प्लांटेशन करणार आहोत. अँड नेक्स्ट क्वेश्चन, विच थिंग्स वी गेट फ्रॉम द फॉरेस्ट. आता हे सांगण्याची गरज नाही, तुमच्या मनाने याचं उत्तर लिहू शकतात की आपल्याला जंगलांपासून नक्की काय काय मिळत असतं. सो स्टुडंट, फॉरेस्ट रिसोर्सेस काय आहे, फॉरेस्ट जंगलांपासून काय काय मिळतं, त्यांचं कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. जसं तुम्ही नॉलेज मिळवता तसं त्यांना पण नॉलेज मिळवू द्या. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.